एखाद्याचा पर्सनल व्हिडिओ किंवा फोटो फक्त मनोरंजनाच्या वासनेतून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना खूप छोटी गोष्ट वाटते ना? पण असे व्हिडिओ शेअर करण्यामुळे त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जगणं मुश्किल होऊन जातं। तुमचा एक क्लिक एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो। कमी कपडे घातले म्हणजे तुमच्या वासनेला निमंत्रण दिलं असं नाही। इथे अंगभर नेसलेली साडी आणि बुरका घातलेल्या स्त्रियावर सुद्धा बलात्कार होतोच की। कपडे किती इंच कमी हे महत्वाचं नाही, तर तुमच्या मानसिकतेमध्ये आणि विचारांमध्ये उंची आहे की नाही हे महत्वाचं आहे। विनयभंग, बलात्कार अशा घटनांवर पोस्ट आणि कमेंट्स मधून पोकळ सहानुभूतीपूर्वक वार्ता करणारे बरेच जण असतात। दिल्लीतल्या निर्भयाच्या घटनेवर एका परदेशीयाने डॉक्युमेंटरी बनवली। तेव्हा कुठे जाऊन आपल्या देशातील लोकांना जाग आली। त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, नाही असं नाही, पण त्याही FB आणि व्हॉट्सअपच्या कमेंट्स मध्ये। चुकून एखादा कॅन्डल मार्चही केला जातो, पण मेणबत्ती विझल्यानंतर पुन्हा वासनेच्या घट्ट काळोखाचा विळखा निर्माण होतोच। ती वाट बघते। मध्यरात्री सुनसान रस्त्यावरून एकटी चालत असताना घरापर्यंत सुखरूप पोहोचवणारे भाऊ कधी उभे राहत आहेत याची वाट बघते। मुलीला केवळ जन्म न देता तिचं संगोपन आणि संरक्षण देणारा समाज कधी उभा राहील याची वाट बघते। खोट्या सहानुभूतीची मेणबत्ती विझवून त्याची मशाल कधी होईल याची वाट बघते।